कधी ठरलं की आता आपण लग्न करूयात, या महिन्यात करूया, या तारीखला करूयात? किती वर्षापासून सुरू होतं हे? असं वर्षापासून नाही सांगता येणार. आम्ही फ्रेंड्स होतो आणि मग नंतर असं झालं की ते युकेला होते खूप वर्ष. लास्ट इयर अम्मा गेल्या. मग अम्मा गेल्यानंतर मग वाटलं की नाही यार, करूया आता लग्न. खरं तर जेव्हा केळवण झालं, आम्ही पाहिलं की केळवणात एक उखाणं घेतलं गेलं ज्यात नाव म्यूट केलं गेलं. सगळेजण लिपसिंग वरून ओळखत होते कोण असेल. फॉलोअर्स सगळे बघत होते की कोण असेल, काय असेल. तर नवरा सध्या कोणत्या क्षेत्रात काम करतो आणि त्याला माहिती होतं की तू अभिनेत्री आहेस जेव्हा तुमचा बॉन्ड सगळा बनलेला तेव्हा? नाही, ॲब्सोल्युटली त्याला माहीत नव्हतं मी अभिनेत्री आहे. आणि जेव्हा त्याला कळलं त्याला विश्वासच नाही बसला. एक साधारण आपण बॉलिवूड वगैरे याचे सगळ्यांचे जे काही BTS किंवा जे परसेप्शन आहे, तर त्याला असं वाटलं होतं की कदाचित थोडंसं ॲटिट्यूड असेल का, पण नाही आहे. मग कसं काय ॲक्टर आहे. पण मी त्याला सांगितलं की आपण मराठी सिरियल म्हणजे हिंदी खूप वेगळं आहे, मराठीत आपण खूप फॅमिलियर असतो. सगळेच मीडिया असू दे, तंत्रज्ञ असू दे, आर्टिस्ट असू दे, सगळे एकमेकांबरोबर असं फॅमिलीसारखं राहतात. सो त्याच्यामुळे हे त्याला कळलं नंतर की कसं असतं, काय असतं. पण तो कोणत्या क्षेत्रात काम करतो? तो IT मध्ये आहे, इंजिनियर आहे. पण एवढं मोठं ग्रँड लग्न सोहळा पार पडलाय, मराठी पारंपरिक पद्धतीने केलं, दाक्षिणात्य पद्धतीने केलं, किती एन्जॉय केलं स्वतःच लग्न? मी खूप एन्जॉय केलं. आय कॅन टेल यू. मी 2-3 दिवस फक्त माझ्या लग्नमय वातावरणात त्या सगळ्या आनंदात होते. सगळ्याच गोष्टी पिन टू पियानो मी सगळं अरेंज केलं. मी आणि पवन डिस्कस करायचो काय करायचं काय नाही. आणि मला मग खूप खूप छोटंसं लग्न करायचं होतं, इंटिमेट. तसंच केलं आम्ही. खूप कमी आमच्या जवळच्या लोकांना बोलवून, नातेवाईकांना, घरच्यांना, फ्रेंड्सला. खरंच मीडियाला आणि सगळ्यांना बोलवण्यासाठी तो कम्फर्टेबल नव्हता. सो त्यामुळे आय रिस्पेक्ट दॅट. मी त्याच्या मताचा एक आदर ठेवला आणि म्हटलं की ठीक आहे, जर तुला वाटतं कम्फर्टेबल नाहीये, तू जेव्हा केव्हा कम्फर्टेबल असेल, काहीच प्रॉब्लेम नाही. शॉर्ट मध्ये आम्हाला थोडीशी लव्ह स्टोरी ऐकायला मिळेल, कसं झालं, कुठे भेट? शॉर्ट मध्ये नाही बोलून होणार आहे. आपण त्याच्यासाठी एक वेगळं सेगमेंट करूया, जसं तू म्हणाली आहेस. तर डेफिनेटली तेव्हा आपण छान या गोष्टींवर गप्पा मारू शकतो. पण जेव्हा सासरीकडच्यांना त्याला कळालं की तू मालिकेत काम करते, त्याने जेव्हा तुझं काम बघितलं तेव्हा त्याचे कॉम्प्लिमेंट्स कळाले किंवा घरून किती सपोर्ट आहे? साऊथमध्ये कलाकारांवर खूप प्रेम केलं जातं. मला ह्याचा अनुभव आहे. कारण माझ्या करिअरची सुरुवात करताना माझ्या फॅमिलीतनं या क्षेत्रात आहे, कसं होईल, काय होईल, कोण लग्न करेल, कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टींचे विचार सुरू होते एकमेकांमध्ये. पण मी लग्न करून म्हणजे लग्न व्हायच्या आधी माहीतच होतं मी या क्षेत्रात आहे. तेव्हापासून जे कौतुक होतं, लग्न करून गेल्यानंतर पण जे कौतुक आहे, कलाकारांना तिकडे कशा लेवलचा आणि काय लेवलचा रिस्पेक्ट आहे हा मी अनुभवलाय. खूप फरक आहे या बाबतीत साऊथ पीपल आणि आपल्या मध्ये. येस, डेफिनेट. गृहप्रवेश झाला, आम्ही व्हिडिओ बघितला, खूप छान घर आहे, तुझी दृष्ट काढली गेली, एवढं छान स्वागत केलं, तेव्हा तुझ्या काय भावना होत्या त्या क्षणी? सो माझा सगळ्यांनी गृहप्रवेश खूप गोड पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने केला. सुनेचं कोड कौतुक करणं, तिला स्वतःच्या हाताने पहिल्यांदा खाऊ पिऊ घालणं, छान असं केळीच्या पानावर पंचपक्वान्न वगैरे सगळं खूप सागर संगीत झालं आणि खूप मजा आली. वेगळं होतं काहीतरी, मला अनएक्सपेक्टेड होतं. पण ते लोक मालिका पाहतात? नाही पाहत, कारण ऑफकोर्स आपली भाषा नाही आहे. आणि मुळात आता हल्ली वेबसिरीज आणि हे सगळं असल्यामुळे सगळे जॉबला जाणारे आहेत. त्याच्यामुळे जेवढं इझिली अवेलेबल होईल मोबाईलमध्ये किंवा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा टीव्हीवर त्यांच्या सोयीनुसार ते बघतात जे बघायचे ते. पण कन्नड तू शिकते की मराठी त्यांना शिकवते? त्यांना तर येतं थोडंफार मराठी, बिचारे ते शिकले आहेत. पण मला आता कन्नड शिकायचं आहे. बिग टास्क. बघू. म्हणजे माझा छोटासा भाचा आहे, त्याच्या बहिणीचा मुलगा, तो इतकं माझ्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो ना, मामी मामी मामी, पण मला नाही कळत. मला असं होतं की अरे मला ह्याच्यासाठी तरी शिकायचंय. ते छान. पण आता तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे, तर ते कसं सांभाळते? अजून तरी म्हणजे आत्ताशी 4-5 दिवस झालेत. सांभाळण्याचा प्रयत्न करेन आणि मला मुळात आवड आहे या सगळ्या गोष्टीची. सो बघूया कसं होईल मॅनेज. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.